रत्नासारखी जतना केली आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतना केली, रत्नासारखी जतना केली आणि चिमणी माझी घरात मायलेकींचं जमत नसतं, थोड्या थोड्या गोष्टीवरून खटकत असतं, कृष्ण फुगणं सारखं चलत असतं. आणि अशात मुलगी मोठी होते आणि लग्न करून जाते. त्यावेळेस आईची अवस्था काय होते? ही माझी आई रडते, ही माझी आई, ती माझी आई रडते पदिराला धरून, ती माझी आई रडते पदिराला धरून आणि हरण माझे लहानपणापासून बाप सगळ्या मुलांवरती भरपूर प्रेम करतो, पण सगळ्यात जास्त मुलीवर प्रेम करतो. मुलीचे सगळे हात पुरवतो, लाड पुरवतो. असं पुरवत पुरवत मुलगी मोठी होते. ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरी जाते त्यावेळेस कुठल्या गोष्टी काही कमी पडू नये म्हणून बापाची अवस्था सारखं पळालेली असते. हे नको ते नको सगळं आणण्यात सगळं करून ज्यावेळेस मंडपात शांत होतो, लग्न लागतं त्यावेळेस बाप शांत होतो. त्यावेळेस एका कोपऱ्याला थांबून बापाला लहानपणापासूनच सर्व काही मुलीचं आठवतं. जन्मल्यापासूनचे सगळे लाड केलेले हट्ट पुरवलेले सगळं आठवतं. त्यावेळेस बापाची अवस्था काय होते? ती माझा बाप रडतो, ती माझा बाप, ती माझा बाप रडतो मंडपाला धरून, ती माझा बाप रडतो मंडपाला धरून माझ्या हृदयामधलं काळीज लहानपणापासून बहीण भावंडाचं जमत नसतं. तो असं मी तसं असं धिंगामस्ती सारखं चालू असते. ज्यावेळेस मुलगी मोठी होते, लग्न होऊन जाते, त्यावेळेस त्या भावाची अवस्था काय होते? ती माझा भाऊ रडतो, ती माझा भाऊ, ती माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, ती माझा दादा रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची भावली मला तरी सोडून, 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 सोन्याची भावली मला तरी सोडून. एवढं सगळं झाल्यानंतर परत आपल्या लक्षात येतं, ज्या आजपर्यंत आपण जीव लावला, माया लावली आणि लग्न करून दुसऱ्याच्या हवाली मुलगी केली, त्यानंतर परत आपल्या लक्षात येतं की अहो ज्याची होती त्याला जाणली,
लावलेली माया आज माया लागली. आज माया लागली. लावलेली माया आज माया लागली. लावलेली माया आज माया लागली. लावलेली माया आज माया लागली. आज माया लागली. लावलेली माया आज माया लागली. लावलेली माया आज माया लागली. एवढं सगळं झाल्यानंतर लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने होतात. त्यानंतर मुलगी काय म्हणते की सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला